आज मी ना इंग्लिश बोलणार नाही हिंदी, मी आज मराठीमध्ये बोलणार। ऍक्च्युली मी हे मराठीमध्ये बोलते कारण मला इतकं मराठी असं स्पष्ट येत नाही, पण मी खूपच प्रयत्न करते कारण माझा नवरा जो आहे तो कोल्हापुरीचा आहे, मी गोवन आहे, माझी मम्मी गोवन होती आणि माझा डॅडी जो होता तो केरलाइट होता, मल्याळी होता। तर मी ऑलराऊंडर आहे, मला सगळं मल्याळम तर मला कळत नाही बोलायला, पण मला जमतं असं, मला कळतं काय कोण बोलतो ते। कोंकणी इंग्लिश हिंदी मला येतं। आज मला असं झालं की कुणीतरी मला चॅलेंज केलं की पूर्वी तू मराठीमध्ये काहीतरी असं डिश कर आणि हे तुला चॅलेंज आहे, बघूया तू करू शकते या नाही। तर मी म्हटलं कशाला नाही करू शकत, मी करणार आणि मी आज करणार म्हणजे करणार। हरभऱ्याची सुकी भाजी करणार आहे मी। हरभऱ्याची भाजी जी पानं असते ना ती असं सुकून त्याची वाटण करून घेतले, म्हणजे असं मस्त। नंतर मी फोडणीसाठी कांदा, हिरवी मिरची आणि लसूण तर या भाजीला मस्त पाहिजे म्हणजे पाहिजे, कारण त्याचा जो स्वाद येतो ना लवली। नंतर मी थोडीशी डाळ भिजून ठेवली आहे। फोडण्यासाठी मी मोहरी घेणार, म्हणजे त्याला सासवा म्हणते आमच्या लँग्वेज मध्ये। नंतर मी जिरा घेणार आणि हे सगळं मी मस्त मिक्स करणार। तेल मी तापून घेतलं आहे, त्यातून मी थोडंसं जिरं, नंतर मी थोडीशी मोहरी टाकणार, नंतर मी कांदा, मिरची, लसूण, असं मस्त हे आणि फ्राय करून घेऊया। मला ना आताच तो लसणीचा वास, म्हणजे तो मस्त खमंग वास येतो। कांदा, लसूण आणि मिरची आमची अशी मस्त भाजून घेतली आहे मी। आता त्यातमध्ये मी डाळ भिजवून ठेवली होती ती मी आता त्यातून टाकणार। तुम्ही कुठलं पण डाळ टाकू शकता, मूग डाळ, तूर डाळ, असं काय नाही, तुम्हाला आवडतं ते। गॅस थोडंसं स्लो करायचं। आता मी थोडंसं मीठ टाकणार चवीनुसार। थोडंच टाकायचं, नंतर आम्हाला पाहिजे तर आम्ही जास्त टाकू शकतो, कारण जास्त झाल्यानंतर आम्ही त्याचं काहीच करू शकत नाही। थोडीशी हळद पावडर झालं। आता हे आम्ही परतून घेऊया। जी मी भाजी घेतली होती हरभऱ्याची अशी ही सुकी भाजी, मी त्यातून थोडंसं पाणी टाकलं आहे आणि थोडंसं असं करून घेतलेलं आहे। तर आता मी सगळं ते या डाळीमध्ये, या मिश्रणामध्ये मस्त टाकणार आणि फ्राय करून घेणार आणि थोडंसं पाणी घालून त्याला स्लो फ्लेममध्ये शिजवणार। सगळं आता मस्त मिक्स झालेलं आहे। आता थोडंसं आम्ही त्याला शिजवणार आणि मी या ताटात थोडंसं पाणी घेतलंय स्टीम करायला आणि स्लो गॅसवर ते शिजवणार 10-15 मिनिटांसाठी। आता मस्त भाजी सुकी झालेली आहे। गॅसचा जो आमचा फ्लेम आहे तो थोडंसं हाय फ्लेमवरच ठेवा आणि असं मस्त त्याला फिरवत राहा। नंतर चपातीमध्ये लावून मस्त खायचं। मी आता चपातीचा पीठ मळून घेतलेले आहे। ॲक्च्युली ह्या भाजी
सोबत आम्ही भाकरी खातो आणि ती भाकरी मस्त माझी काकी, माझी वहिनी आणि माझी सासूबाई करते. मला भाकरी बनवायला येत नाही, म्हणून मी आज चपाती करणार आणि मस्त खाणार. ही चपाती आम्ही मस्त गरम गरम भाजीमध्ये अशी बुडवून मस्त खायचं. आहा, ती पण आमची कोल्हापुरी स्पेशल हरभऱ्याची सुकी भाजी आणि चपाती. मस्त गरम गरम चपाती आणि भाजी मला राहत नाही, मी आता खाते. माझी सासूबाई ह्याच्याकून खूपच चांगली करते भाकरी सोबत आणि ठेसा. ठेसा माझं इतकं फेवरेट आहे. माझी काकी, वहिनी आणि आई म्हणजे माझी सासूबाई, ती मला जेव्हा पण मी गावामध्ये जाते ना, मी फक्त इतकंच सांगते की मला भाकरी आणि ठेसा पाहिजे आणि मला काहीच नको. अनेक खाते मी. तुम्ही हे मी जसे सांगितलं, माझी मराठी तुम्हाला आता माहीतच आहे, पण तरी पण मी केलंय. जी चॅलेंज होती मी केलं. आता माहित नाही तो माणूस कसा बोलणार मला, पण तरी पण मी ट्राय केलं. तुम्ही पण ट्राय करा. चपाती आणि भाजी आणि मस्त खावा, मस्त राहा. मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नको प्लीज. And I will come. Now I'm talking in English. I will come with lot of new varieties of food. Now I'm going to come with Kerala style of curry, idli, dosa and everything.